हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात आज मोठा राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे। काँग्रेस, उभाटा, शिवसेना आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षांना रामराम ठोकत थेट शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। हा भव्य आणि शक्ती प्रदर्शनाचा प्रवेश सोहळा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी हिंगोली येथे पार पडला। या कार्यक्रमाला हिंगोली शहराध्यक्ष श्रीरामदादा बांगर, भास्कररावजी बेंगाळ तसेच केशव कापसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यावेळी बोलताना नेत्यांनी ठाम शब्दात सांगितले की नगर परिषदेनंतर आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही भगवा फडकवल्याशिवाय शिवसेना थांबणार नाही। या जाहीर प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून शिंदे शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। याच कार्यक्रमात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर यांनी उपस्थित नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत। भानखेडा सर्कल, तालुका सेनगाव येथील भाजप कार्यकर्ते, शिवसेना उद्धव गटाचे कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद लक्षात घेऊन लोकांना आता विकासाच्या पाठीमागे या ठिकाणी राहायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या जिल्हा परिषदेवर भगवा फडकला पाहिजे। ज्याप्रमाणे नगर परिषदेवर या ठिकाणी भगवा फडकला त्याप्रमाणे जिल्हा परिषद सुद्धा फडकला पाहिजे ही लोकांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व ते तरुण असो मोठे माणसं असो यांनी सगळ्यांनी शिंदे गटावर या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। या ठिकाणी आमदार संतोषराव बांगर आणि या ठिकाणी मी काँग्रेसचा असल्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला आहे। आगे आगे देखो क्या होता है। जिल्हा परिषदवर 100% एक हाती सत्ता शिवसेना शिंदे गटाची आल्याशिवाय राहणार नाही। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोषदादा बांगर व या नवीन नगर परिषदचे अध्यक्ष श्रीरामजी बांगर व आमच्या समाजाचे दैवत अशोकराव नाईक, आमचे नवीन नगरसेवक चंदू लव्हाळे, त्यानंतर नगरसेवक नवीन नायक सर यांच्या उपस्थितीमध्ये गणेशपूर व भानखेडा या गावातील लोकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि या प्रवेशासोबत जसं कळमनुरी व हिंगोली जशी शिवसेनेच्या ताब्यात आली तशी जिल्हा परिषद पण शिवसेनेच्या ताब्यात शिंदे गटांच्या शिवसेनेच्या ताब्यात येईल असे हे संकेत मिळालेले आहेत। व यापूर्व ताकदीनं असे जशी या जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद निर्माण झालेली आहे जिल्ह्यामध्ये, त्याप्रमाणे पुढे भविष्य काळातही या कळमनुरी मतदारसंघाचे तर आमदार आहेत, त्यानंतर हिंगोली मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार व शिवसेनेचे खासदार या मतदारसंघात व जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात येईल असे भविष्य काळामध्ये या पब्लिकच्या माध्यमातून दिसत आहे आणि त्याप्रमाणे वाटचाल चालू आहे। आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका या हिंगोली मतदारसंघातील सेनगाव तालुक्यातून भाजप, काँग्रेस व उद्धव गट या गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, कळमनुरी मतदारसंघाचे भाग्यविजेते आमदार संतोषराव बांगर, भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतलेला आहे। त्याबद्दल मी यांचे सर्वांचे अभिनंदन करतो। नगर परिषदेमध्ये कळमनुरी असो हिंगोली असो या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या ठिकाणी 100% या जिल्हा परिषदेवर आमचा शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। हीच त्याची तयारी सर्व पक्षाचे आज या ठिकाणी प्रवेश होत आहेत की पूर्वतयारी असं समजा की पूर्वतयारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 100% शिवसेनेचा भगवा या जिल्हा परिषदेवर फडकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। उद्धव ठाकरे गट सोडून माननीय आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थित शिंदे गटात गणेशपूर व भानखेडा येथील
कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश अर्जुन वाणी, पोलीस पाटील, विश्वनाथ वाणी आणि गणेशपूर या गावांनी पूर्णपणे आम्ही विश्वासानं प्रवेश केलेला आहे. विजयभाऊ वाणी, राहणार गणेशपूर, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून आम्ही आज हिंगोली येथे आलेलो आहे. आम्ही आज भाजप व काँग्रेस सोडून शिवसेना या गटामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. शिंदे गट भाऊराव पाटील साहेब यांच्यासोबत व संतोषदादा बांगर यांच्यासोबत आम्ही काम करण्यात इच्छुक आहे. या ठिकाणी आज आम्ही सर्वांनी गणेशपूर गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळ यांनी आज रोजी पक्ष प्रवेश केलेला आहे. श्रीराम दादा बांगर यांच्या हस्ते आम्ही जाहीर प्रवेश केलेला आहे शिंदे गटामध्ये. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.